नमस्ते. आज विश्व कल्याण तथा आज का दिन या आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार. आपण हरिपाठाची सेवा करीत आहोत. आज आपण अभंग क्रमांक 24 पाहतो. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागती राम भाव शुद्ध. न सोडिया भाव टाकिले संदेहो रामकृष्ण टाहो नित्य पोळी. जात वित्त गोत कोळ शिड मात भजे कातरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. तर यामध्ये जप तप क्रिया नेम धर्म सर्वागती राम भावशुद्ध. जप करणे, हरिनामाचा जप करणे, राम जप करणे, हनुमंत जप करणे, ओंकाराचा जप करणे, ओम नमः शिवायचा जप करणे, रामकृष्ण हरीचा जप करणे, तपश्चर्या करणे, दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीच्या तपाला बसणे, दिवसभर देवाचं ध्यान करणे, आयुष्यात चांगलं लोकांना त्रास होणार नाही असं समाधानाचं काम करणं, रोजच्या सर्वांच्या क्रिया आणि रोजचा आपला जो काय नियमित काम आहे नेमधर्म करणे, या सर्वाचा हेतूच एकच आहे, सर्वांगती राम भावशुद्ध. याचा हेतू एवढाच की सर्वांच्या मनामध्ये किंवा सर्वांना वाटतो की सर्वागती राम या शुद्ध भावनेचा आविर्भाव होतो, म्हणजे देवत्व मिळावं, देव प्राप्त व्हावा आणि समाधानी व्हावं एवढंच लोकांची इच्छा असते. यासाठी जप केला जातो, तपश्चर्या केली जाते, काम केले जातात, क्रिया केल्या जातात, असं वेगवेगळ्या प्रकारचं नियमितपणे काम केलं जातं. पण हे करत असताना न सोडी हा भाव टाकी रे संदेहो रामकृष्ण टाको नित्य पोळी. हे जेव्हा आपण करत असतो तेव्हा रामकृष्णाचा डाहो गजर, त्याचं जे काय सातत्यानं मनातून बोलणं, श्वासोश्वासातून सुद्धा राम जपाचा आविर्भाव होणं, हे करताना न सोड्या भाव टाकीरे संदेहो, म्हणजे मनातली भावना, मनातली प्रेम, मनातली आपुलकी जी आहे, परमेश्वराप्रती लगन, परमेश्वराप्रती आपुलकी, प्रेम, हे जे सद्भावना, ही जरासुद्धा यत्किंचितसुद्धा कमी होता कामा नये. आता यासाठी आपली जात, आपण कुठल्या जातीत जन्मलो आहे, आपल्या कुठल्या धर्मात आहोत, आपल्याकडे वित्त, आपल्याकडे पैसा आहे का, आपण कोणत्या गोत्रातले, कुठल्या कुळातले आहोत, काय आपलं सील आहे, याची विचार करायची गरज नाही. भजे का त्वरित भावना, अतिशय प्रामाणिकपणे, भावनेने, चांगले निर्मळ मनानं आपण गजर करणं एवढंच गरजेचं आहे. बाकी गोष्टीची कसलीही चिंता करायची नाही. आणि मग ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी गुरु केले. ज्ञानेश्वर म्हणतात, भगवंत माझ्या ध्यानी मनी सतत असल्यामुळे, माझ्या मनामध्ये असल्यामुळे, हा भगवंतसुद्धा पृथ्वी लोकामध्ये येऊन घर करून राहतो. यासाठी भगवान राम, गौतम बुद्ध, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज अशी दिग्गज माणसं या पृथ्वीवरती येतात, देवत्वाचं रूप प्राप्त करून घेतात. हे का शक्य होतं की इथं भगवत नाम, हरिनामाचं अखंड जप जिथं असतो तिथं आपोआपच सर्व सिद्धी, सर्व रिद्धी आपल्या घरी येतातच. हे याच्यातून सातत्यानं सांगितलेलं आहे. थोडक्यात चांगल्या कामाचा नियमितपणा, चांगलं कर्म. आणि कालच मी गौतम बुद्धाचं काही वाचन आलं, त्यामध्ये गौतम बुद्ध म्हणतात, दुःख हे या जगात आहेच, दुःख हे या जगामध्ये आहे, ते कधीही संपणार नाही. का संपणार नाही, तर माणूस जो आहे तो श्रेष्ठत्वासाठी, मोठेपणासाठी, ईर्षेने, सर्वांच्यापेक्षा वेगळं
आणि मी मोठा यासाठी खर्च करतो. इथंच दुःख तयार होतं. आपल्याला मिळत नाही, इतरापेक्षा कमी मिळतं, इतरापेक्षा आपण मागं राहतो, ही भावना माणसाला सहन होत नाही. माणूस म्हणून दुःखी होतो. सर्व गरीब असले तरी लोकांना चालतात, पण माझ्याबरोबरचा कोणीतरी श्रीमंत होतो हे लोकांना सहन होत नाही. सहन होणं खूप महत्त्वाचं असतं. सहन व्हायला पाहिजे. आता हे दुःखाचं कारणच असं आहे की मीपणा, पुढे पुढे जाणे, किंवा आपण नंबर 1 राहायलासाठी आपल्या मनामध्ये दुसऱ्यांच्या बाबतीत आकस असणे, हे टाळलं पाहिजे. आणि याच्यातून पुढं जायचं असेल तर आपण निस्वार्थी असलं पाहिजे. आणि हे दुःखाचं कारण होण्यासाठी निस्वार्थपणा असावा. आणि जिथं निस्वार्थी शून्यत्वाला येतं तिथं दुःखच राहत नाही. आणि जिथं दुःख संपतं तिथं माणूस समाधानी होतो. यासाठी पैसा, संपत्ती, जमीन, गाडी, घर, बँक बॅलन्स, सोनं चांदी याची काही गरज नाही. माणसाचं दुःख संपलं पाहिजे. दुःख हे ईर्ष्या न करण्यातनं संपतं. निस्वार्थ हेतूतनं संपतं. स्वार्थ शून्य जिथे होतो तिथं माणूस सुखी आणि समाधानी होतो. रामकृष्ण. धन्यवाद.